गणपती बाप्पा मोरया. तर कसं आहे मित्रांनो, मजेत आहेत ना? तर मजेत असलंच पाहिजे. आपण जातोय कोल्हापूर, जगात बाहेर आहे कोल्हापूर. कोल्हापुरात राज्याच कारण काय? तर आज हे बघू शकता तुम्ही, जे आहे मंडप बिंडप हे तुम्ही बघू शकता आणि डिजिटली बघू शकता. तर आज आहे गणपती बाप्पा. बावड्यात आहे आपण आता. गणपती बाप्पा यांचे आगमन आहे. जवळपास 11 दिवसासाठी गणपती आपल्या इथे येणार आहेत आणि हे भारतातील सगळ्या सिटीमध्ये, म्हणजे कुठल्या पण शहरात जावा, हे सगळीकडे असतं. पण आज आपण आलेलो कोल्हापूर. तर कोल्हापूरात बावड्यातले बघू शकता. ट्रॅफिक आहेच, कारण की ट्रॅफिक असणार, कारण की गणपतीचं आगमन होणार, लोक रस्त्यावर येणार, आनंद व्यक्त करणार, ट्रॅफिक ड्रायव्हर्ट होणार, हे तर होणारच. आणि आज आपण कोल्हापुरात, हे बघा कोल्हापूर गणपती ही मिरवणूक आत्ता 5:30 वाजलेले आहेत आणि ही लोकं चाललेली आहेत एका पॉईंटवरून, जिथून टर्न घेऊन ते आपापल्या मंडळाकडे जाणार. तर हे वेगवेगळे ग्रुपचे लोक तिथे, हे ढोल ताशा विभाग हेही चाललेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की लोक मॅनेजमेंट ही खतरनाक करत आहेत. तर गणपतीचं आगमन आहे त्यामुळं आनंद तर असणारच. आणि त्यात डॉल्बी तर असणार. डॉल्बी भाऊ नाजच खोळा. डॉल्बी म्हणजे खतरनाक डॉल्बी. तर डॉल्बी तर आहेच इथं. पण पारंपरिक ढोल ताशा ह्यो पण ग्रुप आहे. आणि हा वैशिष्ट्य म्हणजे कसब्यातलंच आहे. म्हणजे असं नाही ढोल ताशा ग्रुप बाहेरनं बोलवलेलं, यांचा कसब्यातलाच ग्रुप आहे. आणि बहुतेक त्यांच्याच मंडळात त्यांचंच वाजवाल्यात. आणि खतरनाक आहे ग्रुप. तुम्ही यांचा व्हिडिओ खतरनाक उड्या वगैरे मारून नाचतात असं ऐकलं आहे मी. तर ही डॉल्बी इथं सुरुवात झाली आणि इथं बघा नाचण्याचा आनंद कसा घेत आहे ठरलं होऊन. कारण गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आनंद तर होणारच ना. तर इथं आनंद झालेला आहे त्या पद्धतीनं. तर चला जाऊ आपण पुढं बघू गणपती बाप्पा कुठे काय काय आहेत. तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या वयातील लोक आले आहेत. म्हणजे तरुण पोरगं म्हणू नका, पोरी म्हणू नका, एज सेक्स काय मॅटर नाही. गणपतीचं आगमन म्हटल्यावर सगळी येणारच, तुम्ही बघू शकता. आणि आता कोल्हापुरात कुठं, तर कोल्हापूर तुम्ही कुठं पण जावा, महाराष्ट्रात कुठं पण जावा, ह्या ठिकाणी असं जे तुम्हाला गणपतीचं आगमन ते सगळीकडेच बघायला मिळणार. पण आपण आलेलो कसं कसं कोल्हापुरातील कसब्यामध्ये. तर तुम्ही मुंबई पुणे कुठे जावा, अशी गर्दी तुम्हाला सगळीकडे भेटेल. त्याचबरोबर कुठल्या पण खेड्यात जरी गेला महाराष्ट्रातल्या, अशा पद्धतीने गर्दी आणि गणपतीचं आगमन तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळणार. तर संध्याकाळ पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे डॉल्बी पण लागण्यास सुरुवात झालेली आहे. मैत्रिणी भेटायचं ते बी चालू आहे. म्हणजे हे एक मिळण्याचंच चांगलं ठिकाण. आणि आता 11 दिवस म्हणजे काय, अतिशय आनंदी उत्साहाचा दिवस आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा म्हणतो गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा गणपती कसं खतरनाक आहे. कोल्हापूरचा नाच आहे बघा गणपती. तर या ठिकाणी बघा अजून तयारी चाललेली आहे. म्हणजे काय कायनी सुरुवात केली गणपती, नंतर काय कायनी तयार. कारण की आता जवळपास 7 वाजलेले आहेत, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये 15-20 मिनटानं सगळे गणपती चालू होतील आणि एका लाईनीत होऊन हे करतात. आणि बघा वय, सगळ्या वयातील लोक आलेले आहेत. तुम्ही बारकं म्हणू नका, मोठं म्हणू नका, ह्या वयाचं म्हणू नका, त्या वयाचं म्हणू नका, सगळ्या वयाची लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि खतरनाक म्हटलं, एक नंबर खतरनाक काम चालू आहे. आणि बावड्यातला महागणपती इथं बघू अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी लोक कसं आनंद घ्यायला इथं आलेले आहे. गणपती आला म्हणजे आनंद तर होणारच. आणि हे लेझर शो तुम्ही बघू शकता सगळ्या ह्याच्या पुढे. आणि बघा इथे एज तुम्हाला अनेकदा बघा, एज मॅटर नाही, तर लहान तरुण वयस्कर सगळ्या वयाचे आलेले आहेत. आणि डॉल्ब्या तर प्रत्येक मंडळापुढे आहेत. काही तर ठराविकच आपण म्हणू शकतो पारंपरिक वाद्य, यामध्ये ढोल ताशा झांज हे ठराविक आहे. आणि हे फक्त आगमनाचं आहे. विसर्जनाला पण खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि 11 दिवस हे तर अतिशय आनंद प्रफुल्लित करणारे असतात. हे बघा ढोल ताशा ग्रुप ज्यांचं की प्रिपरेशन चाललेलं असं दिसतंय की आता हे वाजवायला चालू करणार. कारण की बघा डॉल्बीला जरी गर्दी असली तरी पारंपरिक वाद्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे बघा आपले गणेशजी जे की निवांत चाललेले आहेत. आणि या ठिकाणी मागे डॉल्बी लावून यंग जनरेशन किंवा सगळेच आनंदामध्ये थ्रल्ल होत आहेत. हे बघा काकांनी कानाला हसलं, कारण की आवाजच एवढा लाऊडले काय बोलू शकत नाही. मला पण आवाज असं किर्र झाला, कानात किर्र झाला. पण
आपल्याला काय गणपती बघायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. तर कसं वाटतंय बघा. हे बघा गणेशजींची प्रतिमा, अतिशय सुंदर अशा गणेशजींच्या प्रतिमा आहेत. म्हणजे कोल्हापूरमध्ये गणेशजीची मूर्ती म्हटल्यावर खतरनाक. अतिशय कसं खोडकून काढतात ही मूर्ती आणि कसलं कोरीव काम करतात. खतरनाक गणेशजीची मूर्ती. आणि पुन्हा एकदा मग गणपती बाप्पा मोरया. तर हे बघा गणेशजीची मध्ये स्वस्तिक मित्रमंडळ यांच्या गणेशजीची प्रतिमा ही तुम्ही बघू शकता, हे बावड्यातील. तर असं अनेक मागे गणपती. आणि हे बघा ढोल ताशा डिपार्टमेंट चालू झालेला आहे वाजवायला काढ. आणि एक खरी गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, हे एवढं जरी वाजव असलं तरी डॉल्बीपेक्षा इथं ढोल ताशा पारंपरिक आवाज खतरनाक होता. आणि हे तुम्ही बघू शकता बाजूला कसलं खतरनाक आहे, कडकड वाजते. आता हे उड्या मारून पण नाचणार, जे मी ऑलरेडी बघितलं आहे आणि ऐकले पण. यांचं लय उड्या मारून लय जोरात नाचतात मग कसं ब्यातला ग्रुप. तर तेच आता बघायचं आपल्याला, नेमकंही नाचतात कसं उड्या मारत डान्स. ते बघा ते घंटा वाजवा लागला आहे. बघा कसलं खतरनाक आहे. चालू झालं बघा. आणि यात काय मेल फिमेल असं काही नाही, ह्यामध्ये सगळे नाचतात, मेल फिमेल सगळे नाचायला. यात काही सुट्टी देत नाही, सगळ्या जे नाचतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा एडिटिंग